श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। स्थावरं जंगमं व्याप्तं यत्किंचित् सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2134व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज फाल्गुन शुद्ध एकादशी, शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी 2026। गुरुवाणी पुष्प 18 या ग्रंथातील पहिल्या अध्यायातील शारदीय नवरात्र उत्सव यावर परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून आशीर्वाद देताना पुढील भागात म्हणतात, फुलोरा नवरात्रीत हा एक महत्त्वाचा भाग आहे। देवीला फुलोरा करण्याची पद्धत आहे। यात करंजा, कडाकण्या म्हणजे कडक पुऱ्या, साटोऱ्या करतात। त्या कुटुंबातील प्रथेप्रमाणे तृतीया, पंचमी, सप्तमी, अष्टमी या दिवशी देवघरात मंडपी ठेवून हा फुलोरा बांधला जातो। पूजा करताना आपण यथा देहे तथा देवे हा भाव ठेवून पूजा करावी। पण फुलोरा बांधताना असा विचार करा की असे खरकटे आपण आपल्या घराच्या छताला बांधून ठेवू का? असे बांधण्याची पद्धत चुकीची आहे। असे बांधल्याने झुरळ पाली येतात व खाद्यपदार्थ प्रदूषित होतात। तसेच ते ओंगळ दिसते, म्हणून फुलोरा बांधू नये। त्यापेक्षा या वस्तू एका कुंड्यात ठेवून नैवेद्य दाखवावा। आपण नैवेद्य दाखवतो म्हणजे समर्पण भावनेने देवाला त्या वस्तू अर्पण करतो। देव नैवेद्य स्वीकारतो म्हणजे अर्पण करणाऱ्याचा भाव पाहून वास घेतो। हा फुलोरा नैवेद्य दाखवल्यानंतर एका डब्यात नवरात्र उत्थापनापर्यंत झाकून ठेवावा। सीमोल्लंघनांच्या वेळी औक्षण करताना प्रसाद म्हणून हा फुलोरा देण्याची प्रथा आहे। अशाप्रमाणे 9 दिवस सेवा केल्यावर आपापल्या प्रथेनुसार बाकीच्या सेवा कराव्यात किंवा यथाशक्ती जे शक्य असेल ते करावे। होम या परंपरेतील सेवेत अष्टमीला होम करण्याची प्रथा आहे। बऱ्याच ठिकाणी अजबली म्हणजे बोकडाचा बळी देतात। तसे पाहिले तर खाणे आणि हिंडणे याखेरीज बोकडाचा काय उपयोग? रस्त्याने चालले तरी लांबूनच त्याची दुर्गंधी येते। याची जातच कडू। याचं मांस भक्षण केल्याने बुद्धीला मांद्य येते। शिवाय बोकड रस्त्यावरील किडे कचरा खातो व त्यापासून त्याच्या रक्ताची निर्मिती होते। असे मांस खाल्ल्याने अनेक रोगांना आमंत्रण मिळते। म्हणूनच पूर्वीच्या ऋषीमुनींनी द्रष्टेपणाने होमात अजबली देण्याची प्रथा सुरू केली। याच्या रक्ताने कनिष्ठ देवता प्रसन्न होतात। कुंकुमार्जन देवीच्या अनेक सेवांपैकी कुंकुमार्जन ही एक सेवा आहे। देवीला कुंकू हे अतिशय प्रिय आहे। कुंकू हे हळदीपासून बनवले जाते। हळद ही सुवर्णाचे गुणधर्म धारण करते। जे रजोगुणी आहे ते देवीला प्रिय आहे। तिचे रूप मुळात अग्निस्वरूप आहे, त्यामुळे लाल रंग तिला प्रिय आहे। म्हणून कुंकुमार्जन सेवेने देवी प्रसन्न होते। कुठल्याही देवी स्वरूप मूर्तीला कुंकुमार्जन करावे, तसेच श्रीयंत्रावरही करावे। त्यामुळे शक्तिदायिनी देवता प्रसन्न होतात व आपल्याला सामर्थ्य, सौभाग्य, ऐश्वर्य प्राप्त होते। तांबूल प्रदान ही नवरात्रातील आणखी एक उपचार पद्धती आहे। रजोगुणी असलेला त्रयोदशगुणी विडा देवीला अत्यंत प्रिय आहे। कुमारिका पूजन नवरात्रात कुमारिका पूजन हा महत्त्वाचा विषय आहे। जमल्यास दररोज एक याप्रमाणे 9 दिवस कुमारिकांची पूजा असते। परंतु न जमल्यास 1 दिवस तरी एका कुमारिकेचे पूजन करावे। 2 ते 10 वर्षांपर्यंतच्या मुलींना कुमारिका म्हणतात। 10 वर्षानंतर शरीरात रजोगुणाचे प्राबल्य वाढण्यास प्रारंभ होतो, म्हणून 10 वर्षांच्या वरील मुलींचे पूजन चालत नाही। 2 वर्षांची कुमारिका, 3 वर्षांची त्रिमूर्ती, 4 वर्षांची कल्याणी, 5 वर्षांची रोहिणी, 6 वर्षांची कालिका, 7 वर्षांची चंडिका, 8 वर्षांची शांभवी, 9 वर्षांची दुर्गा व 10 वर्षांची सुभद्रा अशी तिला वयानुसार विविध नावे आहेत। मस्तकावर अक्षता टाकून त्या वयाचे नाव घेऊन तिला आवाहन करावे
व तिची पूजा करावी. त्याचबरोबर सवाष्ण पूजाही करावी. सवाष्णीला पाटावर बसवून तिला सौभाग्यवान अर्पण करावे. तिला हळद कुंकू लावून आपल्या घराण्याच्या परंपरेप्रमाणे तिची ओटी भरावी. परंपरेप्रमाणे काही घराण्यात रोज कुमारिका आणि सवाष्ण यांचे पूजन आणि भोजन दोन्ही असते. आपण हे यथाशक्ती करावे. महालक्ष्मी पूजन. अष्टमीला आपण महालक्ष्मी पूजन करतो. हे परमेश्वराचं रूप आहे. लक्ष्मी याचा अर्थ एकाच व्यक्तीकडे लक्ष देणारी, म्हणजेच भगवान विष्णूंकडे तिचे लक्ष आहे. कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर हे श्रीयंत्रावर उभे आहे. श्रीयंत्राच्या बरोबर मध्यावर देवीचा वास असतो. त्या ठिकाणी कुंकुमार्जन करून वैदिक ब्राह्मणाकडून श्री सुक्ताची आवर्तने केली जातात. जगदंबा सर्व दृष्टांचा नाश करून ऐश्वर्य ज्ञान या स्वरूपात सौभाग्य प्रदान करते. दुर्गा महाकाली हे शक्तीचं स्वरूप आहे. हे तिचे रूप अतिशय उग्र आहे. दुष्टांचा संहार करण्यासाठी तिने हे उग्र रूप धारण केले. 8 हस्त, गळ्यात रुंडमाला, तोडलेल्या हातांची मेखला असे तिचे रूप दाखवण्याचा उद्देश हाच आहे की कोणत्याही दिशेने संकट आले तर ती तिच्या हातांनी ते थोपवून धरू शकते. जास्त भुजा आणि जास्त मुखे तिचे महाकाय रूप दाखवतात. तिच्या उपासनेने अनेक सिद्धी प्राप्त होतात. तिच्या पूजास्थानावर जाऊन तिची पूजा केल्याने ती दिव्य शक्ती देते. सरस्वती पूजन. सरस्वती ही सर्वोच्च स्थानावर विराजमान झालेल्या देवतांपैकी एक देवता आहे. सर्व प्रकारच्या विद्या देणारी, विद्यादात्री, ब्रह्मज्ञान देणारी देवता असा तिचा लौकिक आहे. शारदा किंवा सरस्वती या देवता रिद्धी सिद्धी म्हणून मानलेल्या आहेत. गणपती त्यांच्याकडून कार्यसिद्धी करून घेतो. हंसारूढ असल्याने सरस्वती हंसासारखी सर्वत्र विहार करते. हंसाला निरक्षीर विवेक असल्याने तिने त्याचा वाहन म्हणून स्वीकार केला आहे. नवनव्या प्रांतात जाऊन ती नवनवीन प्रज्ञा आत्मसात करते. नवरात्रीत 7व्या दिवशी सरस्वती पूजन केले जाते. या दिवशी पांढऱ्या फुलांनी सरस्वतीचे पूजन केले जाते. षष्ठी सप्तमीला सरस्वती आवाहन करून आपण तिची आपल्या दत्त देवस्थानात पूजा करतो. सरस्वती ज्ञानरूपिणी आहे. तिचे पूजन सकाळीच करावे. ती सत्वगुणी पूजा आहे. देवस्थानात दरवर्षी सर्व विद्यार्थ्यांकडून मी दसऱ्याला सरस्वती पूजन करून घेतो. त्यांचे शिक्षकही या पूजेत सहभागी होतात. जप. नवरात्रामध्ये सतत जय जगदंब, श्री जगदंब असा देवीचा जप करावा आणि प्रार्थना करावी की हे देवी, तू बुद्धीच्या रूपाने सर्वांच्या ठायी वास कर. उत्थापन. 9 दिवस देवीची पूजा केल्यावर आपापल्या प्रथेनुसार अष्टमीला, नवमीला कुलाचार करावा. नवमीला किंवा दशमीला नवरात्र उत्थापन करावे. या दिवशी देवी विजया स्वरूपात असते. त्या दिवशी देवीने महिषासुरावर विजय प्राप्त केल्याने आपण आनंद उत्सव साजरा करतो, गोडधोड करतो, एकमेकांच्या घरी जाऊन अभिष्ट चिंतन करतो. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, या आशीर्वादाच्या पुढील भागाचं पठण उद्या